ते तर असं काय मी आता ते कानाला खरंच लावलंय म्हणते नाही आता काय असा रिझल्ट जर मिळत असेल हो. तर कशाला रासायनिक पाहिजे काय ना. नाही रिझल्ट म्हणजे कल्पनेच्या बाहेर झाला आता वाटलं नव्हतं एवढा ही होईल म्हणून. हा जाधव साहेब म्हणले तुम्ही एक वेळ हे बघून बघा कृषी वापरून बघा महाजनचा महाजनचं वापरले पण चांगला रिझल्ट आला. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा वाटले 7. आता तुम्ही जसं म्हटलं मागच्या वर्षी 1 एकरमध्ये किती काढलं? 37 टन. त्यावेळेस 7 किंवा 6 महिन्याच्या टायमिंगला ग्रोथ कशी होती? नाही इतकी नव्हती अजिबात. काय म्हणतात न सांगितलेलं बरं. नाव गाव मोबाईल. माझं प्रकाश नामदेव चव्हाण, मुक्काम पसूर, तालुका वाई, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 7066676996. हां, तुम्हाला कोणी खतं दिली? हे जाधव साहेबांनी. हां, तुमचं सांगा. नाव रामदास जाधव, गाव परखंडी. मोबाईल नंबर 8888906056. किती क्षेत्र आहे? 1 एकर आहे. 1 एकरला 37 टन मग काहीच नाही. त्यामुळे तिथले शेवटी ऊस होता. हो. फोटो अजिबात नव्हता कसला. कसलं नाव बघू ना आपण. चालेल. कोणती व्हरायटी? 80 रुपये. 80 रुपये. आणि किती झाली महिने? 8 महिने झाले. 8 महिने झाले. 8 महिने पडवा आहे. फळो आहे. हो, लागण नाही पण लागणीचा फळो आहे. मग तुम्ही आपली बेस्ट डोसला किती बॅगा वापरल्या? कोणकोणत्या? ते ॲग्रोधन, हां, ते किसान पॉवर गोल्ड, बायोधन आणि व्हायरस व्हायरस किती वापरलं? असे सर्वसाधारण 2.5 एकर ऊस आहे त्यांचा. 2.5 एकर. नाही हा टोटल हा 1 एकर आहे. सगळ्याला किती वापरलं? 2.5 एकरला 2.5 एकर मला वाटतं 3 टन घेतलं. 3 टन घेतलं. 60 बॅग होत्या. 60 बॅग होत्या. बरोबर. आणि तुम्ही भरीला हे वापरलं. सुरुवातीचा कसा होता? सुरुवातीला पातळ होतं. भरीच्या अगोदर बरीच्या अगोदर पिवळा पडलेला होता. आणि पिवळा पिवळा पडलेला होता खाली. बरोबर. पिवळा पडलेला. तुमची अपेक्षा काय होती त्यावेळेस? नाही रिझल्ट म्हणजे कल्पनेच्या बाहेर झाला result. मग आता वाटलं नव्हतं एवढा ही होईल म्हणून. हां, जाधव साहेब म्हणले तुम्ही एक वेळ हे बघून बघा कृषी वापरून बघा महाजनचा. महाजनचं हो. वापरले पण चांगला रिझल्ट आला. तुम्ही सुरुवातीला भरीला वापरलं हो. आणि परत अजून काय? अजून काय ते आळवणी केली. आळवणी दिली होती ना. काय काय दिलं? मी बुस्टर दिलं होतं. हां, परत Soil सॉईल care. केअर हां. असं दिलं होतं आळवणीसाठी. हां, आणि लहान असताना फवारणी घेतली. फवारणी फास्ट ग्रोची. फास्ट ग्रोथची लिपस्टिकची हां, केमडी बार. चालेल ना. सिलिकॉन वगैरे असं दिलं होतं. आणि खालून फंगी ब्रेक आणि सॉईल पण दिलं होतं. दिलं होतं. आता हे फुटवा पण बघा है ना. हो. किती सरासरी असेल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एका सर्वसाधारण घ्यायला कुंभामध्ये आहे. 10 फूट. 10 एक आहे. हो. जर बघायला गेलं तर आपण कडेलाच आहे, काही मध्ये गेलो नाही. हो. जर बघायला जर गेलं असेल तर किती महिन्याचं आहे? 1 2 7 महिने झाले. खालून मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 7. एक साईडला आणि लांबी पण चांगली आहे. नाही, पेरेचं अंतर पण अंतर पण चांगले झाले. चांगलं.
गाडी बरी पाहिजे तर अजून आपण फाटी वगैरे करून सोडणार. आता तुम्ही जसं म्हटलं मागच्या वर्षी हां. 1 एकरमध्ये किती काढलं? 37 टन. 37 टन. त्यावेळेस 7 किंवा 6 महिन्याच्या टायमिंगला ग्रोथ कशी होती? नाही इतकी नव्हती अजिबात. ते काय म्हणतात न सांगितलेलं बरं त्याच्या. म्हणजे बघा आता तुमचं आपलं लागणीचं उत्पन्न चांगलं असतं हो आणि खोडव्याचं कमी. कमी असतं. आता तुम्हाला काय वाटतं? बरं डबलच होणार. म्हणजे खोडव्याचं डबल हो बरोबर झालं. उलटं झालं. म्हणजे असं आहे नाही का? रिझल्ट तुम्हाला चांगला मिळाला ना? चांगलं आहे खूप चांगलं. महत्त्वाचं. आता बघा बघायला गेलं तर एका जागेची फुटवे बघा इथं पुढे बघा. ती मोजा ते फुटवे मोजा तिथे ऊस मोजा किती होऊ शकतो? 5 राहू दे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11. 11ची रेंज आहे. आणि आपण कसे असं काय कुठं मध्ये आधी गेलो हो, साईडलाच आहे. आज जरा जास्त असणार. पानं पण बघा, पानं पण रुंद येतं. म्हणजे जसं की आपण ह्याला बोलतो ना म्हणजे लागणीला असते हा सेम तसंच. हिरवपणा ग्रीनरी जास्त आहे. ग्रीन हाईट पण भरपूर झाले. साहेब अगोदर तर नकोच म्हणत होते. नकोच म्हणत होते अगोदर थोडं. नाही आता तुम्ही 2 ठिकाणी हे केलं. म्हणजे एक ठिकाणी तुम्ही वापरलं नाही, एका आणि ठिकाणी एक ठिकाणी वापरलं. हां. तिथं आणि इथं फरक असेल. बराचसाच फरक आहे. बराचसाच फरक आहे. म्हणजे अगदी हां. 20 डोळ्यानं ते जाणवलं 80 ह्याच्यात फरक आहे. ओके ओके. चांगलं फरक आहे. हे महत्त्वाचं आहे ना. हायवेच्या कडेला आहे आता. नाही लोक जाता येता म्हणतात हां. की खूप चांगला ऊस आहे. हां. रिझल्ट चांगला. म्हणजे तुमचं पीक बोलतंय. पीक बोलतो पीक बोलतंय. माणसं म्हणतात परवा चांगला आलाय. तेच आपण स्वतः सांगण्यापेक्षा हे स्वतः सांगते. सांगा आता इतर शेतकऱ्यांना काय सल्ला काय त्यांनी बी कृषी माध्यम वापरले तर अतिशय त्याचा फायदा होऊन जाईल. हां. लिक्विड खतं वगैरे आळवणी फवारणी हो सगळं आहे. सुरुवातीपासून वापरावं थोडं. सुरुवातीपासून वापरलं तर त्याच्यापेक्षा रिझल्ट नाही मेन काय आहे आता बरेच जण शेतकरी काय बोलतात की ऑर्गॅनिकचा रिझल्ट नाही बसत. हां. नाही का? हां रासायनिकवाले तर बोलतात. रासायनिक काय बोलायचं तुम्ही बघायला पडताना ते रासायनिक खतं टाकली तर पेरल्यागत ती शिपी उगवते. पेरल्यागत मग ते आठाने गुंडून मारण्याचा म्हणतात त्याला औषध मारायला 12,000 रुपये खर्च आला परत. आता आपण हे TMD जी खतं वापरली कृषी माध्यमाची त्यावेळेला तुम्हाला काय जाणवलं का की गवत उगवलंय ना ते नाही तुम्हाला त्यावेळेला बोललो होतो ना मी की खतं तुम्ही हे वापरा अवश्य याच्यातून तुम्हाला दुष्परिणाम कुठले काढून येणार नाही. पण ऑर्गॅनिक खत हे वापरलं पाहिजे. मातीची सुपीकता राहते नाही का? माती जिवंत होती ना. तर असं काय मी ते कानाला खरंच लावलंय म्हणते नाही. आता काय असा रिझल्ट जर मिळत असेल तर कशाला रासायनिक पाहिजे काय ना? बरोबर. ऑर्गॅनिक कार्बन वाटतोय ना महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी मुळीवर. बोलतो ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक कार्बनच महत्त्वाचं आहे. त्याच्यावर आपटेकच होत नाही हो नाही का? तो वाढला तर आपटेक होणार नाही का? चालेल ना. तुमचं धन्यवाद. हां बघ तिथं काढायची माती. हां माती काढायची. माती पण बघा कशी भुसभुशीत. माती नरम झाली. मऊ झाली ना माती. मऊ झाली माती.